अबोली या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोलीला काहीतरी सांगण्यासाठी पल्लवी समोर येते आणि तेवढ्यात अबोलीवरती घातलेला निशाणा आता पल्लवीला लागतो आणि पल्लवी धारातीर्थी पडते। आता मात्र ज्या कार्तिकीसाठी आपण इतका अट्टाहास केला होता त्याच कार्तिकीला आपल्या हातून आपण संपवलंय असं म्हटल्यावरती बहुरूप्याला चांगलाच धक्का बसतो आणि तो तिकडून निघून जातो। अबोली मात्र पल्लवी पल्लवी अंकुश सर या लवकर, तोपर्यंत अंकुशला क्रिसचाच फोन आलेला असतो की बहुरूपी पळालाय, तुमच्या जीवाला धोका आहे। पण अबोली आणि अंकुश यांच्या जीवाला असलेला धोका स्वतः आता इकडे पल्लवीने आपल्या जीवावरती घेतलेला असतो आणि आता इकडे दोघांचा जीव वाचवलेला असतो। अबोली सांगत असते, अंकुश सर लवकर या लवकर या। पल्लवी आता बहुरूप्याच्या बद्दलचं सगळं सत्य सांगण्यासाठी तयार झालेली असते आणि ती बहुरूप्याचं सगळं सत्य आता सांगण्यासाठी समोर येत असते। पण तेवढ्यातच तिला देवाने वेळ दिलेला नसतो। देवाने वेळ दिलेला नसल्यामुळे पल्लवीचा जीव अखेर जातो। अबोली पाहतच बसते। आजी म्हणत असते, काय झालं या लेकराला? अखेर आता इकडे पल्लवीने जीव सोडलेला असतो। पल्लवीच्या अंत्यविधीची तयारी चालू असते। अबोली सांगत असते, राघू पल्लवी ही सवाष्ण होती, त्यामुळे तिला सवाष्णसारखंच आपल्याला विदा करायला पाहिजे। काहीही झालं तरी पल्लवीला सवाष्ण म्हणूनच आपण अलविदा करूया असं म्हणत सवाष्णीचा सगळा साज अबोलीने आणलेला असतो। अंकुश अबोलीचं हे जेस्चर बघून भारावून जातो। म्हणजे जी पल्लवी अबोलीच्या नवऱ्याला म्हणजेच अंकुशला आपला सचित राजे सांगत होती त्याच पल्लवीसाठी अबोली इतकं काही करते हे बघून सगळ्यांनाच खूप भारी वाटतं। मग आता इकडे पल्लवीला हिरवी साडी, चुडा, गजरा, मंगळसूत्र, भांगात कुंकू, जोडवी सगळं सवाष्णीचं आता वस्त्र दिली जातात। अबोली स्वतःच्या हाताने पल्लवीला सजवते। अंकुशला वाईट वाटत असतं। काहीही असलं तरी 1.5 वर्ष सोबत राहिलेली पल्लवी एक मैत्रीण तर नक्कीच म्हणू शकत होता तो। आता मात्र आजी म्हणते, काय गो काय घडलं ह्या लेकरासोबत? इथं आली काय आणि काय घडलं? अबोलीला वाईट वाटत असतं। तिला आता शार्दूलचं पण खूप वाईट वाटत असतं की शार्दूल आपल्या आईशिवाय कसा काय राहील, म्हणून त्याने पल्लवीला पाहूच नये यासाठी शार्दूलला अबोलीने आत ठेवलेलं असतं, जेणेकरून पल्लवीचं हे रूप शार्दूल समोर येऊ नये आणि त्याला वाईट वाटू नये। अखेर पल्लवीला नव्या नवरीसारखं सजवलं जातं आणि पल्लवीला आता विदा करण्याची वेळ येते। अंकुश तिकडे येतो, पल्लवीला बाहेर आणलं जातं। आता पल्लवीला अग्नी कोण देणार, शेवटचे सगळे विधी कोण करणार, या सगळ्याची चर्चा आता बाहेर असते। त्यावेळेला शरद सांगत असतो, अंकुश मला असं वाटतंय आपल्याला ना शार्दूलला हे सगळं सांगावंच लागणार आहे। म्हणजे अबोली म्हणत आहे की शार्दूलपासून आपण सगळं सत्य लपवूया, पण हे शक्य नाही आहे, कारण शार्दूल हा एकच असा आहे पल्लवीचा वारसदार, पल्लवीच्या माहितीतला, ज्याला आपण हे सगळं करायला सांगू शकतो। कारण पल्लवीला करण्यासाठी आता फक्त शार्दूलच असा आहे की जो पल्लवीला अग्नी देऊ शकतो। अंकुशला पण हे म्हणणं पटतं आणि अंकुश विचार करतो, खरं तर बाकी सगळे म्हणतायत ते बरोबर आहे, आपल्याला शार्दूलला बोलवावंच लागेल। चाळकरी म्हणतात, जर तिच्या माहितीतलं कुणी नसेल तर शार्दूललाच हे विधी करायला पाहिजेत। अंकुश म्हणतो, बरोबर आहे, आपण शार्दूलला सांगूया। पण अबोली या सगळ्याच्या विरोधात असते, कारण पल्लवीला अशा अवस्थेमध्ये शार्दूलने बघावं अशी अबोलीची बिलकुल इच्छा नसते। अबोली म्हणते, नाही मला पटत नाहीये की शार्दूलने हे सगळं करावं। मग शरद म्हणतो, मग आता आपण करणार काय? अबोली तुला पल्लवीचा नवरा कोण आहे किंवा तिचं दुसरं कोण नातेवाईक आहे हे माहिती असेल तर तू त्यांना बोलवून आण। याच्यावरती राणे काका म्हणतात, हो अबोली, अगं तिच्या माहितीतलं कोणीतरी हवंय ना तिचे अंत्यविधी करण्यासाठी। शरद म्हणतो, मी पण तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तिच्या माहितीतलं कोणीतरी हवंय। अबोली म्हणते, पण शार्दूल हे सगळं करणार नाही, तो खूप लहान आहे, त्याने जर आईला या अवस्थेमध्ये बघितलं तर त्याचं मानसिक संतुलन बिघडू शकतो, त्याच्या मनावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो, या सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे असं म्हणत अबोली आता सगळ्यांना हे सगळं करण्यापासून थांबवत असते। आणि त्याच वेळेला मग विधी कोण करणार हा मोठा प्रश्न उभा राहिल्यावरती अबोली सांगते, हे सगळे विधी अंकुश सर करतील। आता अंकुशला पण हे सगळं ऐकल्यावरती खूप मोठा धक्का बसतो। तो म्हणतो, अबोली काय बोलतेस तू, मी आणि हे विधी करायचे? अबोली म्हणते, हो अंकुश सर, कारण ना शार्दूल हे विधी करू शकत नाही, तो खूप लहान आहे आणि कसं का होईना पण 1.5 वर्ष पल्लवी आणि तुम्ही सोबत होतात, पल्लवीने 1.5 वर्ष तुम्हाला सांभाळलेलं आहे, कोणत्या नात्याने का होईना पण 1.5 वर्ष तुमची काळजी घेतलेली आहे। 1.5 वर्ष ज्या वेळेला तुम्ही आपली स्मृती विसरला होता त्यावेळेला तिने तुम्हाला औषध दिलेलं आहे, बरं केलेलं आहे, काहीतरी तुमच्या दोघांमध्ये नातं तर झालेलं आहेच ना। अंकुश सर विचार करा की त्या 1.5 वर्षामध्ये जर का तुम्हाला पल्लवीने सांभाळलं नसतं तर तुमची काय अवस्था झाली होती? मग मैत्रीच्या नात्याने का होईना
तुम्हाला हा विधी करायलाच पाहिजे. अंकुशला काहीच कळत नाही. त्यावरती इकडे आता शरद म्हणतो, काय बोलतेस तू अबोली? म्हणजे आता 1.5 वर्ष हा सचित राजे म्हणून वावरत होता ही वेगळी गोष्ट आहे, पण आत्ता आपल्याला समजलेलं आहे ना की हा तुझा नवरा आहे. मग स्वतःच्याच नवऱ्याला हे विधी करण्यासाठी तू कसं काय सांगू शकतेस? अबोली म्हणते, शरद भाऊजी, मी तुम्हाला तेच सांगते आहे. कधीतरी आणि कोणत्या तरी वेळेला 1.5 वर्ष का होईना दोघांनी मैत्रीचं नातं शेअर केलंय ना, आणि त्याच नात्यासाठी तुम्ही हे करावं असं मला वाटतंय. आता अबोलीचं म्हणणं अंकुशला कुठेतरी पटलेलं असतं आणि तो अबोलीला म्हणतो, अबोली, तू म्हणतेस ते पटतंय, पण हे कसं वाटेल? यावरती आजी म्हणते, अबोले, अगं तुला कळतंय का? स्वतःच्याच नवऱ्याला तू दुसऱ्या एका बाईला अग्नी द्यायला सांगत आहेस. यावरती अंकुश म्हणतो, आजी, अबोलीचं मन खूप मोठं आहे. अबोली, म्हणजे तुझ्यासारखा जगाकडे बघण्याचा माझा नजरिया नाही आहे. म्हणजे तुझं म्हणणं मला पण आधी पटलं नव्हतं, पण तू ज्या पद्धतीने समजावून सांगतेस ना, त्या पद्धतीने समजावल्यावरती मला आता समजलेलं आहे की खरंच कुठेतरी तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुझ्या वागण्याला, बोलण्याला एक अर्थ आहे. तुझ्या पद्धतीने मी जरी विचार करू शकत नसलो ना, तरी मी तुला वचन देतोय की यापुढे पल्लवीची सगळी जबाबदारी माझी, म्हणजे शार्दूलला सुद्धा सांभाळायची जबाबदारी माझी आहे. तू काळजी करू नकोस अबोली, मी शार्दूलला सांभाळेन. पल्लवीची जी कर्तव्य बाकी आहेत ती सगळी कर्तव्य मी करेन. आपण जोडीने करूया, कारण कसं काही झालं तरी 1.5 वर्षासाठी पल्लवी आणि मी मैत्रीचं नातं नक्कीच शेअर केलंय. तिने माझ्यावरती कधी कोणती जबरदस्ती केली नाही, नवऱ्याचा कोणता अधिकार वापरला नाही किंवा नवऱ्याचा अधिकार सुद्धा मागितला नाही. पल्लवी त्यावेळेला काही करू शकत होती, पण तिने तसं केलेलं नाही अबोली. त्यामुळे मला असं वाटतंय तू म्हणतेस तेच बरोबर आहे. आपण दोघांनी मिळून तिची जबाबदारी उचलूया. हे विधी मी पूर्ण करणारच. असं म्हणत आता मात्र अंकुशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. आता सगळे पल्लवीचे विधी, पल्लवीच्या जबाबदाऱ्या अंकुश घ्यायला तयार सुद्धा होतो आणि अबोली आणि अंकुश मिळून आता पल्लवीचे अंत्यविधी पूर्ण करतात. तोपर्यंत विधी पूर्ण झाल्यावरती शार्दूलकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आता अबोलीचीच असते. अबोली राघूला म्हणत असते, शार्दूल कुठे आहे? यावरती राघू सांगते, शार्दूल तिकडे बसलेला आहे. मग अबोली शार्दूलच्या भेटायला येते. त्यावेळेला शार्दूलला भेटायला तो बहुरूपी आलेला असतो. आता शार्दूल नक्की कुणाचा मुलगा असतो, काय असतो, हे सगळं उलगडा होणं तर बाकीच असतं. पण बहुरूपी ज्या अर्थी शार्दूलला भेटायला आलेला असतो त्या अर्थी पल्लवी त्याची कार्तिकी आणि आता त्याचबरोबर शार्दूल त्याचा मुलगा किंवा कोणीतरी लागत असतो, एवढं मात्र नक्की असतं. मग अबोली म्हणते, शार्दूल बाळा, तू कुणासोबत बोलत आहेस? शार्दूल म्हणतो, अबोली मावशी, हे काका मला भेटायला आलेत. आता तो बहुरूपी मागे वळून पाहतो. अबोली त्या बहुरूपाला अचूक ओळखते, कारण हाच तो बहुरूपी आहे ज्याला वेगवेगळ्या रूपामध्ये अबोलीने पाहिलेलं असतं. हाच तो बहुरूपी सुमती काकी म्हणून आलेला असतो. हाच तो बहुरूपी असतो जो एक कामवाली बाई म्हणून आलेला असतो, नर्स म्हणून आलेला असतो आणि त्याचप्रमाणे परमजीत सिंग म्हणून आलेला असतो. हाच तो बहुरूपी असतो जो जोकरच्या रूपामध्ये अबोलीला भेटलेला असतो. अबोलीने बहुरूपाला ओळखल्यावरती तिला मोठा धक्का बसतो. पल्लवीला मारल्यावरती शार्दूलवरती या बहुरूपाचा डोळा आहे का? अबोलीला खूप मोठा धक्काच बसतो. या सगळ्यामध्ये आता अबोली या बहुरूपाचा पर्दाफाश करत पल्लवीला कसा न्याय मिळवून देणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.